कॉलेजला होतो बाबा. आयुष्य म्हणजे बरेच वर्ष गेले. मी पहिलीपासून मला का नाही 5वीला तर कळत होतं. मी म्हणायचं गुरुजी मला गॅदरिंगला घेत जाणं. मला वाटायचं स्टेज पुढं मी बोलावं, मला एखादी गवळण म्हणा. मी एक गवळण म्हणली तर पहिला नंबर आला एकदा. आणि माझी इच्छा वाढत गेली. पण माझा नंबर गुरुजी कधी ह्याला लावित नव्हते गॅदरिंगला, अजिबात नाही. 8वी झाली, 11वीपर्यंत गेलो तरी मला गुरुजी म्हणायचे नाही तू पुढं होय. 12वीला म्हणलं आता एवढंच वर्ष आहे आपलं, बघू तरी. आणि माझा नंबरच नाही लागला त्या दिवशी. मी कुठं माहिती का बांबू उचलायला आणि मंडप ठोकाय. आपला नंबरच नाही ना कुठं. आपलं आयुष्यच गेलं असं. आता तुम्हाला काय सांगावं, मा साडू आहे ह्या कार्टीचा बाप आहे. हो आमचं साडू आहे. ती जरा देख नाही. आमची सासू सुद्धा भामटी आहे. आता आम्हाला कपडे घेतल्यावर चांगले घ्यावा का नाही. माया कलरचेच मला कपडे घेतले. अरे म्हणलं मी तर असाच आहे, मला कपडे तरी चांगले घ्यावा का नाही बुवा. आणि तुम्ही आज जोडच लावला, गायक जसा तसाच सिस्टीमवाला, तसाच बाबा, तसाच शूटिंग करणारा. तुम्ही काय जोड लावाय आलते का काय. इने करीबी तसाच काय. शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते, त्याचे पाय माझे, त्याचे पाय माझे चित्ते, त्याचे पाय माझे चित्ते, पाय माझे चित्ते, त्याचे खास काम आहे बाबांचं सगळ्यांचं. गावासाठी एकदा टाळ्या वाजवा. आहे की नाही, गावासाठीच वाजवल्या पाहिजे. तुम्ही भाग्यवान आहेत. ह्या सगळ्यांना विनंती आहे पोरो, प्रत्येक प्रमाण मोठ्यानं म्हणायचं. काय म्हणायचं, नुसत्या उड्या हाणायच्या नाही. प्रत्येकानं प्रत्येक प्रमाणाने व्यवस्थित, नसेल तर स्वरात स्वर मिसळायचं. यांचं ते तुमच्यामुळं कल्याण होत आहे. हे का नाही, सोबत राहूनच होत असतं. लई गोड आहे. ती वारकरी कुठलं आहे हे रोड लहान दादाची नात आहे का ती. आजीची जागा घेतली पाहिजे लगेच. आता काय असू दे बरं. याला बाजूला काढाकडे हे हालायला लागले काय. पकवास धरून याचं काम आहे काय. याची तब्येत पहा ना कशी. त्याला तब्येत तरी ती हालत आहे सगळं. अजून झाडासही हालतंय असं.
येत गुळ माझे गेले अरे बोला श्रीरंगावाचं आनंद किती शिकवालं माझं वेळवेळा मी तया गोळा रतली अष्टभोग भोगने माते नाही चाड भक्ती प्रेम गोड नेली गमाय किती शिकवालं माझं वेळवेळा मी तया गोळा रतले बाप रखमादी जीवीचा जिवाळा काही केल्या वेगळा नव्हे गमाय किती शिकवालं माझं वेळवेळा मी तया गोवळा रतले पांडुरंग करू विस्तार बाबाजी सद्गुरुदास ज्ञानेश्वरा करुण कर देळा तुमचा लादलो पावन झालो जराजरी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उद्धारा सोपान देवा प्रसाद प्राप्त प्रसंगी ज्ञानेंचे राजे कैवल्याचा पुतळा साधकाचा मायबाप योगियाची माऊली ज्यांना माऊली म्हणतात पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये सुद्धा फक्त स्त्रीलाच माऊली म्हणतात पण एक महाराष्ट्रात एकच अशी व्यक्ती आहे की ज्यांना माऊली संबोधले गेलं जगातले किती महापुरुष असतील पण सगळ्यांना कोणाला महाराज म्हणतील कोणाला भारतरत्न म्हणतात सगळ्यांना वेगवेगळे नाव आहेत पण इथं माऊली ही पदवी फक्त माऊलींना विठाला 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 शांती ब्रह्म नुसतं म्हटलं की नाथ महाराज छत्रपती म्हटलं की भारत रत्न म्हटलं की आताही आंबेडकरांचं नाव येत एक वेगळी विभूती साहित्य रत्न म्हटलं की अण्णाभाऊ साठेंचं नाव येत काही लोक शाहू फुले आंबेडकर म्हणतात सहज बोलून जातात पण इतके शाहू महाराज सोपे नाहीत एका भाषेत बोलावं इतके महात्मा ज्योतिराव फुले एवढे सोपे कमी आणि एवढं मर्यादित नाहीत बोलताना बोलतील शाहू फुले आंबेडकर पण त्यांची विभूती किती मोठी त्यांचा विचार किती मोठा आहे त्यांचं कार्य किती मोठं आहे आपण एका वाक्यात बोलू शकतो पण त्यांचं कार्य कसं आहे त्याला मोठी किंमत आहे आपल्या एवढ्या छोट्याशा म्हणजे वृक्षाला एवढा मोठा वेल झाला जसं सप्ताह एवढा मोठा झाला आकारानं वाढला तसं विभूती वेगळी आहे आता आपण कधी कधी विचार करतो आईबापांनी कष्ट केल्याशिवाय सगळं घडत नाही काही लोक म्हणते त्यांना काय केलं ही विचारायचीच गोष्ट नाही काय केलं काय सांगायसारखं आहे का जे केलं ते भरपूर आहे कष्ट आहे देह झिजवणं वेगळं आता काही लोक म्हणतात आता तुम्ही बाबा बऱ्याच सुना म्हणतात आमच्या सासूला महासंसार पाहत मग ही याच्या अगोदर सासू काय करीत होती हे सगळं कुणी केलं आता म्हणणारे लोक म्हणून जातात अज्ञानपणात आमच्या आत्या आमच्याकडे नीट पाहत आहे की नाही ही दृष्टिकोनच वेगळा आहे तुमच्या गावात ती पद्धत नाही आहे तुमच्याकडे थोडी विचार श्रीमंती बरं आहे पण निसर्ग सुद्धा बरा आहे यावर्षी नुकसान एवढा पाऊस असून कमी आहे पाऊस भरपूर आहे महाराष्ट्रात सगळीकडे इकडून तिकडून गेलं पण इकडला गुंठा सुद्धा गेला तरी पैसे आले असतील खात्यावर ढगफुटी झाली प्रॉपरला पाणी भरपूर आलं पण खरं सांगा नुकसान नाही पण तरी यादीत नाव प्रत्येकाला असे आहे मी सुद्धा बऱ्याच वेळेस बघितलं मा नाव आलं का लोक म्हणले तू काय नाव येईन तू रोज पाकिट हानीतो तुला नाव यायची गरज काय पाकिट जर ज्याचं नाव यावं शेतकऱ्याचं नाव आलं पाहिजे नुकसान झाले आहे की नाही आता आमच्याकडे पद्धत होती इकून 2 एकर गेलं इकून 2 एकर गेलं सगळ्यांनी काय म्हणायचं माझ्या 4 एकर गेलं माझ्या 2 एकर गेलं माझ्या 2 म्हशी गेल्या एकाची मोटरसायकलच गेली सगळेजण शेतकरी म्हणत होते जे गेलं ते सांगत होते पण वस्तू गेलेल्या सांगावत पण जमीन गेलेली आणि सरकारचं निवेदन आहे जमीन गेलेली सांगा मग 2-2 एकरची यादी लागली सांगायला पण तलाठी हुशार होतं तलाठी काय म्हणलं माहिती आहे का सांगायचं तर सांगा बुवा किती सांगायची ती मा काय मत नाही पण तुम्ही जेवढं सांगाल तेवढं पोट खराब व्हायला लागतंय
पोट खराब्याला म्हणलं का ते शेतकरी काय म्हणायचे माहिती आपलं काहीच नाही गेलं. इतक्या लवकर चेंज झालं कारण ती पुन्हा जमीन त्यांची राहत नाही. वकील साहेब राहते का पुन्हा? ती जमीन कुणाची होती? आता तुम्ही बाप्पा कुठे गेले काय नका हाराच्या निमित्तानं तिकडे गेले काय? एक सुंदर आहे. आपण सगळ्यांना विनंती करतो माझ्या माता पित्यांना, तुम्ही भाग्यवान आहेत, तुमच्या सप्ता गावात होतो. तुम्ही दसरा काढतात का दिवाळी इकडं? म्हणजे काढतात काय घरातला? तुम्ही दसरा काढतात नाही इकडे, आमच्याकडे दिवाळीला काढतात. घरातली घाण म्हणजे मळ धूळ आहे की नाही? धूळ म्हणतात ना त्याला, मळ म्हणतात. कपड्यातला मळ, घरातली धूळ आहे का नाही? भांड्याची पण घाण आहे का नाही? मग आपण भांडे घासतो ना, आता हे सगळं क्लीन केलं. कधी केलं क्लीन? दसऱ्याला. मग घर स्वच्छ झालं का नाही? आता जे आरती घर स्वच्छ झालंय ते आरती सगळं घर स्वच्छ करणारी महिला आहे, पुरुष आहे. मग जर आता आपण तणमुक्त करतो, शेत तणनाशक मारतो आहे की नाही? दरवर्षी तणनाशक मारतो. तणनाशक मारल्यावर फायदा काय होतो माहिती आहे का? धान चांगलं येतं तण गेल्यामुळं. आता धान चांगलं यावं म्हणून दरवर्षी आपण महिला बोलवतो, खुरपायला तण काढतो. त्या अर्थ गावामध्ये सगळ्यांच्या मनामध्ये साचलेलं तण काढायचं काम सप्ता करतं. न करिता निगा न काहिता तन कैसे येती कन हातासी ते, कैसे येती कन हातासी ते. न करिता निगा न काढिता तन कैसे येती कन हातासी ते, कैसे येती कन हातासी ते. बाबासाठी टाळ्या वाजवा, गोड काम आहे. एक बाबा गेलं काय ना आता. हा बरं नाही मला दुसरं चेंज झालं. आकाश बाबा आले. आकाश बाबाला बी जायचे कवा वरकी तर काय ना कथेला जायचे. हे काय होतं कधी कधी तुम्ही पहा तुमच्या ध्यानात नाही यायचं तसं. गुत्त घेणारे लोक कमी असते इकडं. तुम्ही काय तुम्ही गुत्ते देणारे माणसं आहे नाहीतच, पण देणारे तर आहेत ना. घेणारे कमी असतील आहे की नाही? पण एक समजा तण काढलं पाहिजे. त्यांना सांगितलं ना कण कसा निघन? मुक्त झालं पाहिजे. शेत सुद्धा तण मुक्त झालं पाहिजे. गाव सुद्धा अहंकार रूपी तण मुक्त झालं पाहिजे. गाव नको प्यायचं पाणी. लय वनवास आहे आजीला. आता ते सगळं लागतं त्याला. लेकर आहेत महाराज, टवटवीत काम आहे. सगळ्या मातापित्यांना विनंती करतो, प्रसन्नता महत्त्वाची. मी तुम्हाला गोकुळ सांगेन. तुम्हाला आज या ती कुळ याचा अर्थ माझं सगळं हरवलं पाहिजे. हा मी विसरून गेलो पाहिजे मी कुठला आहे, मी मूळ कोण आहे, मी शिव आहे. तुम्ही आपण काय करतो, मी हे मी ते, आपण शामराव आहे, माधव आहे, केशव आहे, आपलं असंच नाव असेल. हे नावाला तुम्ही विसरले पाहिजे. मी कोण आहे ह्याला विसरायला पाहिजे का नाही? कधीतरी मीच आहे याचा अहम होतो. माझ्यातले असलेल्या ज्ञानाचा काय होतो? अहम होतो. आणि मग त्याला माणसाला अहंकार होतो. माणसाला काही नसावं आहे का? दागिने सुद्धा जास्त नसावेत. आता काय होतो? अहंकार होतो आहे की नाही? दागिने सोबत येत नाहीत पण काय होतं? तुमचं काय मत आहे? 2 तोळे घेणारा नवरा असावा का गाव सोन्याचा करणारा नवरा असावा? तुमचं काय मत आहे? घरदार बी सोन्याचीच, गाव बी सोन्याचंच, अख्खी लंका सोन्याची. असा नवरा होता कुणाला? मंडोदरीला हे नाही. इतकं असून सुद्धा शेवटी राहिलं काही. मी म्हणतो 2 तोळे देणारं बरं आहे आपलं. हो नाही काही पण नॉर्मल आहे. ती तरी बरं आहे बिचारं, त्याला धोका नाही मरेपर्यंत. या बाबाला धोका होता. लय आमाप संपत्ती कमीला काय असतो? धोका आहे. लुटून आणणारा होताच ना तो वाल्या कोळी. काही कमी नव्हतं केलं, भरपूर आणलं होतं. लुटूनच आणायचं, रोज एकाला मारायचं. आमाप संपत्ती कमवली आणि पत्नीच्या गळ्यामध्ये दागिने घालायचे. एखाद्या बाईचं लुबाडायचं आणि तिच्या गळ्यात घालायचं. दिसायचं कसं? प्रसन्न दिसतीस, आरशात बघ. त्या आरशात बघताना बाई म्हणायची बामटाच हे लुटून आणलंय ना आरशात बघ म्हणते. लुटून आणले आणि आरशात बघ म्हणते तू खास दिस. अरे ते लुटलेला माल गळ्यात घालून आरशात काय दिसणार आहे चांगली? तिचं प्रसन्न मन आहे. ती कष्टाचं आहे. ती कष्टाचं असलं तर प्रसन्न वाटेल. कृष्ण एक जीवनच वेगळे. कृष्णाची माता निस्वार्थी, कृष्णाचे आई वडील निस्वार्थ आहेत, काही स्वार्थ नाही. आता ते काही एवढा कंस वाईट नव्हता महाराज. त्यानं देताना बहीण देताना चांगल्याला दिली, ती काय पेताळाला दिली होय?
ज्याला दिली त्याला लय खास दिली. तो चांगला आहे म्हणून दिली, तो विचारानं श्रीमंत आहे म्हणून दिली. पण देताना दे भाऊ सुद्धा बघा कंस होता तरी बहीण देताना विचार केला, विठ्ठला विठ्ठला विठ्ठल. विठ्ठला 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 विठ्ठला. आता मी मगाशी इथं उभा राहिलो, मग काय दोष आहे का? ते 2-4 जणी मगाशी म्हणत होते बया इतके वर्ष झाले पण बाबाचा कलर नाही बदलला. आता तो कलरला का पेटवायचा का इथं आणून? त्यांना वाटलं थोडा चेंज होईन बाई दिवसा आणल्यावर, तरी दिवसा बी तसाच. आणि हे मला सकाळचं कीर्तन का द्यायलेत माहिती का? रात्री दिसत नाही ना मी. तसं नाही काय. आमचा पंढरपूरचा देव आहे ना, द्वारकेहून आलेला आहे बाबा. हा बाबा कुठला आहे? द्वारकेचा आहे. आणि द्वारकेचा तो नाही आहे, खरा गोकुळातला आहे. कुठला? आणि त्याचा जन्म मथुरेतला आहे. तो काय बाबा असा आहे का? आणि त्याला आणलं कुणी? त्याला खरं तर रुक्माईनं आणलं. तो तसा नाही आला. तो कुणी आणलाय? रुक्माई मातेमुळं आलाय. तो पुंडलिकाचा नंतर इतिहास आहे. आणला तो रुक्मिणीनं. आणि आणला जो बाबा इथं उभा राहिलाय भगवान श्रीकृष्णाचा, आता जी कटेवर आत आहेत ना अशी, हे बाबा लहानपणापासूनच असं उभं राहायचं. मम्मीच्या पुढं सुद्धा असं उभं राहायचं. ती माती खाल्ली त्यावेळेस साई म्हणे नाही, माती खाल्लीच असं उभं राहायचं. त्या बाबाला सवय आहे लहानपणाची, म्हणून तर तो असं उभं राहिले. आणि असं आश्चर्यचकितच माणूस उभा राहतं, काय बाबा आज का नाही. आणि हे सगळी गोष्ट त्या बाबाची, म्हणून तो तुकोबा आहे त्या एका अभंगात सुंदर बोलतात त्याच्याविषयी. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी करकटावर ठेवोया, करकटावर ठेवोया. तुळशी हार गळा कासे पितांबर, तुळशी हार गळा कासे पितांबर, करकटावर ठेवोया, करकटावर ठेवोया. तुळशी हार गळा कासे पितांबर, तुळशी हार गळा कासे पितांबर. तुम्ही बघा इथंच फरक कळते बघा. हे कार्ट्यानं असताना किती आनंदानं असतात, आणि हे बघा अशा जाम चलतात मशिनी. अरे तुम्ही ज्याच्यासाठी आलात ते आनंदानं घेत जा रे पोरं. हो तुम्ही खरं तर ह्याच्यासाठी आलात. गुरुजी किती गोड वाजवते, ते गुरुजीच्या हातातली कला मनावर अवलंबून आहे. हातातली कला मनावर अवलंबून आहे. त्यांचं मन प्रसन्न आहे, मोकळं आहे, आणि त्याच्यात उतरून घेतलंय, रस उतरला. गुरुजीचा आवाज का सुंदर आहे, मन प्रसन्न झालंय. आत प्रसन्न असलं की बाहेर गोड दिसतंय, आत नाही ना बाहेर नाही. मोकळे मन रसावाली याची गुणी संपल, याची गुणी संपल, याची गुणी संपल. मोकळे मन रसावाली याची गुणी संपल, याची गुणी संपल, याची गुणी संपल, संपल, संपल. खास हे महाराष्ट्राचं रत्न आहे. हो रत्न आहे महाराज. आता परवा दिवशीच आमची दिदी म्हणत होती मम्मीला, तो असं का काळ तोंड करून बसलीस? आम्ही आणलं माझं आहे बा ठीक. ती हिची मम्मी बरी आहे जरा माझ्यापेक्षा चांगली, आणि ती अशी बसली होती अशी. तुम्ही डोक्यात मी खोटं बोलत नाही. चांगली देखणी बाई सुद्धा नाराज असल्यावर किंवा तिच्या मनात पाप असलं किंवा अशी नाराज असली, तुम्ही बघितलं का नाही चेहऱ्यावर जर ये म्हणतीन बोलून ताप झाला, आता मनामध्ये प्रसन्नता नको आहे का? अहो ती चेहरा चांगला आहे, सगळं पावडर सुद्धा लावायची गरज नाही. अशा काही महिला आहेत. काय लावायची गरज आहे पावडर देणं? काही संबंधच नाही, मोकळं काम आहे. मी तुम्हाला खोटं बोलत नाही. मी कॉलेजला होतो बाबा,
आयुष्य म्हणजे बरेच वर्ष गेले. मी पहिलीपासून मला का नाही 5वीला तर कळत होतं. मी म्हणायचं गुरुजी मला गॅदरिंगला घेत जाणं. मला वाटायचं स्टेज पुढं मी यावं बोलावं. मला एखादी गवळण म्हणा. मी एक गवळण म्हणली तर पहिला नंबर आला होता एकदा. आणि माझी इच्छा वाढत गेली. पण माझा नंबर गुरुजी कधी ह्याला लावित नव्हते गॅदरिंगला, अजिबात नाही. 8वी झाली 11वीपर्यंत गेलो तरी मला गुरुजी म्हणायचे नाही तू पुढं होय. 12वीला म्हणलं आता एवढंच वर्ष आहे आपलं बघू तरी. आणि माझा नंबरच नाही लागला त्या दिवशी. मी कुठं माहिती का बांबू उचलायला आणि मंडप ठोकाय. आपला नंबरच नाही ना कुठं. आपलं आयुष्यच गेलं असं. आता तुम्हाला काय सांगावं. मा साडू आहे ह्या कार्टीचा बाप आहे. हो आमचं साडू आहे. ती जरा देख नाही. आमची सासू सुद्धा भामटी आहे. आता आम्हाला कपडे घेतल्यावर चांगले घ्यावा का नाही. माया कलरचेच मला कपडे घेतले. अरे म्हणलं मी तर असाच आहे. मला कपडे तरी चांगले घ्यावा का नाही बुवा. आणि तुम्ही आज जोडच लावला. गायक जसा तसाच सिस्टीमवाला, तसाच बाबा, तसाच शूटिंग करणारा. तुम्ही काय जोड लावाय आलते का काय. हिने करीबी तसा झालं काय. असू दे मरू दे. कलरचा खरं तर एक संकम आहे महिला मंडळ. माणूस कसं बी असावं पण गुणानं चांगला असावा. हे तर सक्का मावस भाऊ दिसतंय माझं. काय लेकरू दिसतंय बघा. नको लाजच जाऊ. काय होत नाही त्याला. काय होतं त्याला. अहो काय घाबरायचं काम नाही. सकाळी आम्ही आता आंघोळ केली. सासरवाडीतच होतो सकाळी. ते आमचं मेव नाही बघा. मला म्हणायचं दाजी लावण पावडर. आलं कशाला लावर जाऊ दे. नाही वास चांगला येतो. अरे मला काय याचा वास आधीच सुटलाय जगाला. वास कोणता सुटावा. हा रस्त्यानं चाललं तरी मला 2 मिनिटं माणसं बोलतात खडके मारत आले. बरं वाटतं. हा वास आहे. हा श्वास आहे. अनाजी पंत अत्तराचं तेल लावित होतं. अनाजी पंत अत्तर लावित होतं. नुसतं अत्तर नव्हतं. हरणाच्या नाभीतलं कस्तुरी लावित होतं. अत्तर लावणारा अनाजी पंत मनानं चांगला नव्हता. त्यांचे मन पापी होते म्हणून रायगडावर कांड घडलं. मनामध्ये दोष आला. कस्तुरी लाव नाही तर काही लाव तुझा वास. ही कानात बोळे घालणारे लोक अज्ञान आहेत. हे आता ते नाही का माझं एक हेडफोनचं फेड आलं इथं कानात लावायचं. ती काय वय आहे का. कानात कशाला लावतो. लावलं तरी थोड्या वेळ मर्यादित ठीक आहे. एवढं मोबाईल दिलाय त्याला वरचं ऑप्शन दिले ब्लूटूथ दिले. पण ते तुझं शरीर चांगलं महत्वाचं ठेवून विनाकारण नाही का नाही. एक बाई इस्त्री करीत होती. फोन आला. तिने इस्त्रीच कानाला लावली. कान केसासहित जळून गेला. डॉक्टर म्हणला मावशी कान इकडं कसं काय जळाला. म्हणली मेल्या पट्टीकर कशी बी जळली. आग लागू ती. कधीतरी विचार केला पाहिजे काय करायचं काम आपण. महिला मंडळाला तुम्हाला सांगू का तुमच्या चेहऱ्यावरला आनंद आणि प्रसन्नता ही घरातली श्रीमंती. ही वैभव आहे. ह्याची सगळी टीम आहे का नाही. आता मी आमच्या दिदीला मगाशीच म्हणलं आमची ही टीम आहे ना सप्त मोकळ्या मनानं करते. बस बस. हा माळाचा संबंध नाही. काय संबंध नाही. आता सगळे आता आता घातले वरचेवर सगळेच झाले. 99% झाले. एखादा टक्का राहिला असं कोणतरी. एकच राहिले तेवढा. आता तेवढा आज काल्यात घालून टाकू आपण. आता आज कशाला सोडायचं. आता दोघंच राहिलेत ना. जाऊ द्या आता आगच लावा आज. आणि आई माळ म्हणजे काय माहिती आहे का. हे बघा तुम्हाला सांगू का माळ ह्याच्यापेक्षा एक आत आहे. ह्याच्यापेक्षा एक माळ आहे इथं आत. आणि ते अखंड चालू आहे. आणि आतली माळ आहे ना हरिपाठात सांगितली. हो ज्ञानदेव खास काम. हरिपाठामध्ये साधन आहे मला. शेवटचं सार आहे. सगळे ग्रंथ बाजूला आणि एक हरिपाठ. बघा ना ग्रंथाचं सार आहे. म्हणजे ग्रंथातलं एक एक अभंग
एक एक या ग्रंथावर विचार करायला हवी. इतकं सुंदर आहे अभंगामध्ये. ज्ञानदेवा मौन जपमाळ. कोणती माळ जपायची? एक मौन माळ आहे. हे वरची माळ जपणारे माणसं नाही, ते वृत्ती वेगळी असते. वरून 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 डोळ्यानं बघितल्यावर पुढं असं बघत बघत जर माळ जपली तर कसं होईन? ती काही ना तर पिशव्याच घेतल्यात त्याला माळ खाली. आता मशीन आली एक आता जप करायची. हो, अखंड 1,500 झालाय. दिसतं कशाला? अखंड आहे ना, त्याला बघायची काय गरज आहे? मोजायचीच गरज नाही. अखंड चिंतन विठोबाचे, मोजायची काय गरज आहे? आणि एक सहज सांगतो, असं भ्रम म्हणून नाही तर जवळाही तुमचं गाव आहे ही भ्रम आहे. ते तुमचं गाव होणार नाही. कृष्णाचं गोकुळ झालं, रामाची अयोध्या झाली, साईबाबाची शिर्डी झाली. बाबा शिर्डीचे नाहीत पण बाबा शिर्डीचे झाले. शिर्डी बाबाची झाली. आळंदी ज्ञानोबारायचं मूळ गाव नाही. आळंदी कोणाची झाली? त्र्यंबकेश्वरामध्ये निवृत्तीनाथाचं त्र्यंबकेश्वर झालं, पण त्र्यंबकेश्वर निवृत्तीनाथाचं नव्हतं. त्या ब्रह्मगिरीत प्रदक्षिणा मारायला आले होते ते ब्रह्मगिरीची. हो, जिजुरी खंडोबाची झाली. हे सगळं जे झालं, पंढरपूर सुद्धा पांडुरंगाचं का झालं? पांडुरंगाचं झालं का? पंढरपुरात किती लखपती असू द्या, द्वारकेचा राणा हो हस्तिनापूर पांडवाचं आहे. खांडवन पांडवाचं आहे. हस्तिनापूर कौरवांनी मारलं, हल्लं ते खांडवन दिलं, ते सुद्धा प्रसन्न केलं. पण पांडवांना जी मिळालं ती सगळ्यात मोठं सुख कोणतं माहिती? कृष्ण त्यांच्या बाजूला आहे. आणि तुमच्या बाजूला काय पाहिजे? कृष्ण म्हणजे नीती आहे, कृष्ण म्हणजे धर्म आहे, कृष्ण म्हणजे कोण आहे माहिती? आचरण आहे, कृष्ण म्हणजे इमानदारी आहे, कृष्ण म्हणजे त्याग आहे, आणि कृष्ण म्हणजे जजमेंट आहे. कुठं जजमेंट नाही का? कृष्ण ही एक वेगळी विभूती आहे. कृष्ण जन्माला येण्याचा अधिकारच वेगळा आहे. म्हणून इथून पुढं काल्याच्या कीर्तनातच कृष्ण आहे. कृष्ण ही आचरणात आणायचं एक वेगळं वैभव आहे. कृष्ण जर आचरणात आणलं तर जगता येतं, आनंद घेता येते. कृष्णाचं जीवन कसं आहे बघा तुम्ही. सगळं कृष्णाने केलेलं आहे. कुणी केलं हे सगळं? त्या बाबांनीच केलं. विनंती करायला आले, सांगितलं, पण कृष्णाचं त्या ज्यांना ऐकलं नाही त्यांचं काय झालं? वाटूळच झालं. हो, कौरवांनी ऐकलं नाही, कुठं काय झालं? चांगलं झालं नाही. कंसानं नाही ऐकलं, नाही तर काय आवडा असा भातचा म्हणल्यावर गडी कसा पाहिजे होता? मामा पहिलाच कुदांड होता आणि हा बाबा कसा होता? थोडं जर नम्रपणा घेतला असता आणि झालं बुवा माझा भातचा आहे, आता 6 म्या मारले मला माफ कर म्हणायला काय हरकत आहे. पण अहंकार माणसाला नडतो, म्हणून इथून पुढे महिलांना विनंती करतो, टच सुद्धा नाही झाला पाहिजे काय अहंकार. हो, पहिलं तुम्ही सप्ताह बसले बसले फोन करायचा नंदाला, हा यावर्षी या लवकर, की कुणी कुणी फोन केला? नाही करतील ना फोन. ह्या कवा सही करायचं टायमाला तुम्ही करणार. केलता ना? केलता ताईसाठी टाळ्या वाजवा. नंदा आणली का? हो आल्यात. इथं नंदा आपल्या मुली किती आल्यात बाहेरून आमंत्रण दिल्या आलेल्या. तशी ताई आली. अजून किती मुली? 1. कॅमेराच तिकडं फिरव. 2 3 4 5 जणी झाल्यात का? बरे चौघी मला उचलायला आणि एक रडायला माग. एक वार घालायला लागेल ना. आख्या जवळ्यात 5 जणी आल्यात, बाकीला आमंत्रण द्यायला पाहिजे का नाही? दिलं असन पण नसत्या ना आल्या. त्यांच्या लेकरायची ओढ ही पुरी विलय अवघड झाल्या. तो आईनं फोन करा, येते का बाई मला भेटाय 2-4 दिवस? काय म्हणते पुरी माहिती? त्यांच्या डब्याची सोय नाही. ती काय वड्याला सापडला आहे? त्याच्या डब्याची सोय त्याचं ती पाहिजे ना. त्याची आई आहे, त्याची बहीण आहे, भाऊजाई आहे. आणि लोकांच काय झालंय, नुसते गुंतलेत. तुम्हाला एक सांग का महाराज, ब्रह्मन गुंतलंय सुमन कळिकेमध्ये, आहे की नाही? कशात गुंतलंय हे? भ्रमर मध्ये गेलं फुलामध्ये, आणि मग मकरंद सेवन करत करत ती महागयाचा रस्ताच विसरलं. आणि इतका सुगंध आहे मध्ये भ्रमराला, आनंद वाटतंय सुगंधाचं, पण रस्ता चुकलंय, मधीच अडकले. कशात? आणि त्याच्यातच मरून चाललंय. माघारी निघतंय का पुन्हा? पुन्हा थोडं बाजूला तर आलं पाहिजे का नाही पाठीमागे? मला रस्ता तर कळला पाहिजे. मग ही भ्रमर सुद्धा असंच आहे.
त्याची त्याला स्मरण नाही. कशात गुंतलेत? प्रपंचात गुंतलेत. मी मगाशी येताना आम्ही बोलत आलो ना, मी पोरीला म्हणत होतो, दीदी हे बघ कळमच्या पाठीमागचं काय माहीत नाही मला. आता जवळच्या पर्यंत येऊस तर मी जवळच्या इथपर्यंत स्पीडनं आलो. आता मागचं विसरलो मी. कीर्तनात हेच चालू आहे आता. मला ती विसर पडला कशाचा. आणि मग इथं देताना चेंज द्यायचं. आपल्या भारताची भूमीच तशी पवित्र आहे. एक वाक्य लय गोड आहे देणार ते नाही का. जगातले देश देवाला दगड बनवतात, भारतात दगडाला देव बनवतात. तरी तुम्ही टाळ्या नाही वाजवल्या.